प्रेज द लॉर्ड. कल्पनाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बिगिनर्ससाठी व्हिडिओ करणार आहोत, नवशिक्यांसाठी. तर इथे मी वाटाणा आणि पनीर, मटार पनीरची रेसिपी दाखवणार आहे. तर इथे मी साहित्य बघूया. सुरुवातीला आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. 1.5 वाटी वाटाणा घेतला आहे मी. फ्रीजरमध्ये ठेवलेला वाटाणा आहे. हे बघा, वर्षभर छान राहतो. आणि 1.5 वाटी घेतला आहे, आपली जेवणाची वाटी, या वाटीचं प्रमाण. 2 टोमॅटो बारीक करून घेतले. कसेही कापले तरी चालतील, कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची. 2 मोठे कांदे पातळ चिरून घेतलेत उभे. हे आपल्याला तळून घ्यायचे. आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. तर आधी आपण हे फ्राय करून घेऊया आणि मिक्सरमध्ये प्युरी करून घेऊया. आणि साहित्य बाकीचं मी हे झाल्यानंतर सांगते. एका साईडला आपल्याला वाटाणा पण बॉईल करून घ्यायचा आहे. हे एका साईडला बॉईल करायला ठेवून द्यायचं. कांदा असा मोकळा करून घ्यायचा. छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा. अशा प्रकारे तळून घ्यायचा. आणि यात तेल जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला हेच तेल फोडणीसाठी आपण वापरणार आहोत. आता काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे फ्राय करून घेतला. आता यातच आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, प्युरी करून घ्यायची. आणि टोमॅटोची वेगळी प्युरी करून घ्यायची. हे बघा, आता आपली टोमॅटोची प्युरी आणि कांदा आलं लसूणची प्युरी आणि हे पनीर मी कट करून घेतले. हे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. आणि घरी केलेलं आहे हे 1 लिटर दुधापासून. फोडणीला आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. 1 चमचा कोथिंबीर, 2 चमचे जेवणाचा चमचा धण्याची पूड, 1 चमचा जिऱ्याची पूड, 1.5 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कुठलाही मसाला टाका तुम्ही, हा तयार मसाला आहे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट. तर सर्वात आधी आपण पनीर फ्राय करून घेऊया. पनीर टाकूया. थोडंसं वरवर फ्राय करून घ्यायचं, जास्त पण फ्राय करायचं नाही आपल्याला, ब्राऊन वगैरे करू नका. हे बघा, थोडा कलर चेंज झाला की काढून घेऊ. बस इतकंच फ्राय करायचं. काढून घेऊया. आता फोडणी देऊया. थोडीशी जिऱ्याची फोडणी देते मी, तडका देते. आणि थोडीशी मोहरी. आलं लसणाची पेस्ट, पनीर फ्राय केलं होतं म्हणून असा टेस्ट आला आहे त्यानं. टोमॅटोची प्युरी,
कांद्याची प्युरी, आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्यात मटार घालणार आहोत. बघा आता तेल सुटायला लागलं. आता आपण हे मिक्सर धुवून घेतला ते पाणी टाकते. आता शिजवून घेतलेला वाटाणा, आता मटार पनीर करायला स्पेसिफिक मसाले पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याकडे जे जे असेल अवेलेबल ते टाकूनसुद्धा खूप छान भाजी होते. पनीर पण घरीच करा तुम्ही, म्हशीच्या दुधापासून केलं आहे मी. चवीप्रमाणे मीठ, दोन टेबलस्पून दही, पनीर. आता मी आधी थोडासा पनीरचा चुरा पण घालणार आहे. हाताने क्रश करून घ्यायचा. करून बघा असं तुम्ही, छान लागतं. थोडं पाणी घालते. थोडी घट्टच करायची ही करी. शिजण्यासाठी थोडं पाणी घालते आणि पनीर. आता हे आपल्याला 5 मिनटं शिजू द्यायचं. झाकण घालून शिजवायचं. मंद गॅस ठेवा. 5 मिनिटांनी बघूया भाजी. बघूया. गॅस बंद करते. सर्व करून पण दाखवते. सुंदर भाजी झालेली आहे. हे बघा आपलं जेवण तयार आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर भाजी झालेली आहे. आणि त्यासोबत मी असे तंदुरी रोटी पण केलेली आहे. बघू शकता. आणि तीही गव्हाच्या पिठाची. आणि एकदम सॉफ्ट होतात गव्हाच्या पिठाचे. बघू शकता तुम्ही. याच्यासोबत किंवा फुलक्याबरोबर किंवा पोळीबरोबर छान लागते ही भाजी. जरी रेसिपी आवडली असेल तुम्हाला मटार पनीरची, तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर
पेजला फॉलो करा. धन्यवाद.